सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांचं मी आभार मानतो का तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन एवढ्या लवकर सर्व पत्रकार उपस्थित राहिले याबद्दल मी सर्वांचा फार फार आभारी आहे। मागील 2-3 दिवसापासून बातम्यांमध्ये येत होतं का विरोधकांच्या पायाखालची माती घसरली, वाळू घसरली, विरोधक अशा प्रकारे वातावरण तयार केलं जात होतं का जसं काय एखाद्यावर अन्याय होत आहे आणि बँक मुद्दामून कोणावर तरी अन्याय करीत आहे। वस्तुस्थिती काय आहे हे सर्वांना जनतेपर्यंत पोहोचावं, पत्रकारांमार्फत सर्व सभासदांपर्यंत पोहोचावं म्हणून आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। निलेश मराठे यांच्या फॅमिलीचे बँकेकडे सुमारे 2018 मध्ये 4 कोटीच्या आसपासचं कर्ज होतं। 4 कोटी कर्जापैकी काही कर्जांवर 2019 मध्ये ते कर्ज रिन्यू करण्यात आले। 2020 पर्यंत त्याच्यामध्ये व्याज भरण्यात येत होतं। 2020 ला आम्ही जेव्हा निवडणूक जिंकून बँकेत आलो तर त्यांनी बँकेला एक पत्र दिलं। ते पत्र मी तुमच्या समोर आहे, ते वाटल्यास मी तुम्हाला त्याची प्रत दाखवू शकेल का माझं व्याज माफ करावं। 2020 ला त्यांनी पत्र दिलं का आमचं व्याज माफ करावं, कारण मी 2018 ला काहीतरी एक आरटीजीएस काढायला आलो होतो आणि मला आरटीजीएस मिळाला नव्हता म्हणून सर्वच व्याज मला माफ करून टाका। बँकेमध्ये अशा प्रकारे एखाद्याने कर्ज घ्यावं आणि 2-4 वर्षांनी सांगावं का माझं काहीतरी 2-4 वर्षापूर्वी झालं होतं आणि म्हणून माझं मागून सर्व व्याज माफ करून द्या, असा प्रकार बँकेत कधी होत नसतो। त्याच्यानंतर त्यांना समजवण्याचा बँकेत आले असता आम्ही प्रयत्न केला का बा तुमचं काय रास्त म्हणणं असेल तर सांगा, आम्ही नक्कीच त्याला प्रतिसाद देऊ, परंतु ते एकाच गोष्टीवर अडलेले होते का माझं सर्वच व्याज माफ करून टाका। ते करणं काही शक्य नव्हतं। मग 2021 ला त्यांच्या विरुद्ध सिक्युरिटायझेशनची कारवाई सुरू झाली। सिक्युरिटायझेशनची कारवाई सुरू झाल्यावर रितसर त्यांना नोटिसा वगैरे गेल्या। 2021 ला शेवटी त्यांनी त्या सरफेसीच्या जे आपण सिक्युरिटायझेशनची कारवाई केली होती त्याच्या विरोधात ते डीआरटी कोर्टात त्यांनी धाव घेतली। डीआरटी कोर्टात धाव घेतल्यावर त्यांनी स्टेची मागणी केली डीआरटी कोर्टाला का आम्हाला स्थगिती द्यावी आणि आमचं कर्ज यांनी वसूल करू नये। कोर्टाने सांगितलं का नाही करावं, तर ते म्हणे आमच्या हिशोबाने पैसे कमी निघतात। कोर्ट म्हणे पहिले तेवढी तर रक्कम भरा, तुम्ही म्हणता काही आमचे 1 कोटी निघतात, 1.5 कोटी निघतात, जे म्हणतात ते तुम्ही नो लीन अकाउंटला टाका आणि बँकेला सांगितलं का बा यांचे प्रॉपर्टी जप्त करण्यापूर्वी तुम्ही 15 दिवसाची त्यांना नोटीस द्या। म्हणजेच त्यांना कुठल्याही प्रकारचं स्टे ऑर्डर त्यावेळी कोर्टाने दिलेली नाही आणि कोर्टाने सांगितलं की संबंधित रक्कम ही जी काही हे भरतील ते नो लीन अकाउंट मध्ये टाका। नो लीन एक म्हणजे सेपरेट अकाउंट असतं बा ज्याच्यावर कधी व्याज म्हणजे आम्ही देऊ शकत नाही। कोर्टाने सांगितलं ते कुठे वर्ग करावी त्या हिशोबाने ती वर्ग केली जाते। तर आपण ती नो लीन अकाउंटला त्यांनी आम्हाला पत्र दिलं आमचं नो लीन अकाउंट उघडा। आम्ही नो लीन अकाउंट त्यांच्या सांगण्याप्रमाणे उघडलं, कोर्टाने सांगितल्याप्रमाणे अकाउंट उघडलं, त्याच्यामध्ये त्यांनी बाकी काही रक्कम त्यांच्या हिशोबाने भरली। नंतर त्यांनी 28/4/22 ला आम्हाला एक पत्र दिलं का आम्ही जी रक्कम भरली आहे आपल्या बँकेचे एवढे जुने संबंध आहेत तर ती ओटीएस समजून घ्या, म्हणजे वन टाइम सेटलमेंट करून घ्या आमच्याशी। माणूस वन टाइम सेटलमेंटची मागणी केव्हा करतो? वन टाइम सेटलमेंटची मागणी तेव्हाच करतो का जेव्हा त्याला पूर्ण रक्कम भरायची नसते, काही व्याजात सूट हवी असते। हे त्यांचं पत्र आहे 28/4/22 का मला ओटीएस करून मिळावं। म्हणजेच त्यांचं जे म्हणणं आहे का मी पूर्ण रक्कम भरून टाकली आहे, माझ्यावर कोणतंही घेणं नाही आहे। मग तुमचं रक्कम पूर्ण भरली तर तुम्ही ओटीएसचं पत्र का दिलं बँकेला? बँकेने रितसर त्याला 1 जानेवारीला उत्तर दिलं का बा अशा प्रकारे आम्ही तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय त्या पद्धतीने ओटीएस करू शकत नाही, कारण रक्कम मोठी आहे। मध्यंतरीच्या काळात त्यांच्यावर चेक बाउन्सच्या केसेस झाल्या,
पाचोरा कोर्टात 138च्या केसेस त्यांच्यावर सुरू आहे. परत त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयात धाव घेऊन त्यांनी सांगितलं का नाही आम्ही तर काही पैसे भरून टाकले आहे, आता आम्हाला खालच्या चेक बाउन्सच्या केसमधनं आम्हाला सोडवा. कोर्टाने म्हटलं का अशा पद्धतीने तुम्ही कर्ज घेतलेलं आहे आणि कर्ज तुम्ही देणे लागू आहे, ह्या पद्धतीने तुम्ही डायरेक्ट उच्च न्यायालयात येऊ शकत नाही. तुम्ही काही जी रक्कम थोडीफार भरली असेल ती तुम्ही खालच्या कोर्टाला सांगा, कारण रक्कम मोठी आहे, त्याच्यापैकी जेवढी भरली असेल तेवढी वजा होईल जेव्हा निकाल लागेल तेव्हा. आम्ही तुमची केस डिसमिस करतो. मग ते डिसमिस करायला गेल्यावर ते म्हणाले नाही आम्हाला डिसमिस नाही, आम्ही विड्रॉ करतो. म्हणजेच त्यांना केस मागे घेण्याची नामुष्की त्यावेळी आली. ही घटना आहे 2022ची. नंतर डीआरटी कोर्टात जे मॅटर पेंडिंग होतं, आम्ही तोपर्यंत कुठली अशी कारवाई फार याच्याने म्हणावं जसं लागलीच त्यांच्या ताबा घ्यावा किंवा अशा पद्धतीने कुठलीही कारवाई केली नाही, कारण गावातले एक प्रतिष्ठित व्यापारी आहे, चांगले व्यापारी आहे, यांच्या विरोधात आपण काही कारवाई तीव्रपणे करावी अशी कुठलीही आमची संचालक मंडळाची इच्छाही नव्हती. 2023ला डीआरटी कोर्टांनी सांगितलं का तुम्ही सामुपचाराने मेडिएशन करा संचालक मंडळाबरोबर, आणि संचालक मंडळाबरोबर मेडिएशन करून जे काही तुमचं म्हणणं आहे दोघांचं तुम्ही एकमेकांना समजवा, आणि जर काही मध्य मार्ग निघत असेल तर तो काढा. तर त्या हिशोबाने 6/11/23 रोजी संचालक मंडळाच्या सभेत त्यांना बोलवण्यात आलं. ते तिघं कर्जदारांच्या वतीने निलेश मराठे हे स्वतः उभे राहिले. त्यांनी एक पत्र आणलं का व्याजाच्या रकमेत आम्हाला 2-2 लाख रुपये आम्ही तिघं खात्यात भरून टाकतो आणि आम्हाला बाकी कर्ज माफ करावं. त्यांनी लेखी पत्र दिलेलं आहे 6/11/22ला. त्याच्यानंतर संचालक मंडळात हे जे काही आपलं मेडिएशन होतं, एक मिनिट देतो मी सर्व, मेडिएशन जे होतं त्याचं प्रोसिडिंग लिहून ते डीआरटी कोर्टात भरावं लागतं, द्यावं लागतं का काय मेडिएशन झालं. त्याच्यामध्ये जर तुम्ही वाचणार तुम्हाला त्या मेडिएशनची प्रती दाखवेल, त्याच्यावर निलेश मराठेंची सही आहे. त्याच्यामध्ये बँकेने सांगितलं का बँकेवरील टोटल रक्कम तुमच्याकडे आजच्या तारखेला 6/11/23ला 3,64,17,000 निघते आहे. तुमच्यावरचं दंड व्याज 19,34,000 आहे, ते आम्ही माफ करण्यास तयार आहे. त्यांना लेखी दिलं. त्याच्यानंतर तुमच्यावर जे काही खर्च झाले असतील, लिगल एक्सपेन्सेस झाले असतील, ते 3,61,000 ते सुद्धा बँक माफ करायला तयार आहे. तर अशा प्रकारे बँकेने 22,96,164 रक्कम आम्ही कमी घेऊ शकतो हे त्यांना त्यावेळी सांगितलं. त्यांनी त्याच्या बदल्यात सांगितलं आम्ही 2-2 लाख रुपयाच्या जे काम करतो, आम्ही 5-5 लाख रुपये तुम्हाला तिघा अकाउंटमध्ये देऊन टाकतो, तेवढ्यामध्ये तुम्ही ती रक्कम सेटल करा. आम्ही म्हटलं 3,64,00,000 आणि तुम्ही म्हणता ती नो लिन मध्ये 156 काहीतरी भरलेली आहे, ती गेली तरी 2,08,00,000 रुपये जवळपास उरतात. ती 2,08,00,000 मध्ये तुम्ही जर 5-5 लाख रुपये भरणार असणार तर ते बँकेच्या हिताचं नाही आणि बँक ती एक्सेप्ट करू शकत नाही. हे सर्व प्रोसिडिंग त्यांच्या सहीनिशी इथे उपलब्ध आहे. निलेश मराठेंची सही आहे, बँकेच्या सीईओची सही आहे, बँक चेअरमन म्हणून माझी सही आहे. हे संचालक मंडळामध्ये मेडिएशन जे झालं ती 6/11/23 रोजी. त्यांचं म्हणणं आहे मी पैसेच देऊ इच्छित नाही, म्हणजे माझे पैसेच घेणे नाही, मग तुम्ही 5-5 लाख द्यायला तयार होते, ही पण फॅक्ट आहे. तुम्ही ओटीएसचं पत्र दिलं बँकेला, ही पण फॅक्ट आहे. त्याच्यानंतर 2023 मध्ये ही गोष्ट झाल्यावर बँकेने बराच प्रयत्न केला, समजावून जर काही पैसे येत असेल तर आपण घ्यायला पाहिजे, परंतु त्यांनी तो एकेकावर फणा काही सोडला नाही. मी एवढेच पैसे भरेल, माझं काही बिघडत नाही, मी हायकोर्टात जाईल, मी इकडे जाईल तिकडे जाईल, परंतु त्या पद्धतीने वागत असताना मग शेवटी बँकेला 101 ची कारवाई सुरू करावी लागली. 2024ला बँकेने 101 ची कारवाई सुद्धा सुरू केली. 101च्या कारवाईमध्ये बँकेने त्यांना जामीनदारांना सर्वांना नोटिसा दिल्या, त्याचा दावा दाखल केला 101चा. मग तो दावा दाखल झाल्यावर सुरुवातीला ते म्हणत होते का कुठेच
एक आमची लिगल टर्म आहे, रेज ज्युडिकेटा होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही डीआरटी कोर्टात गेला असताना तुम्ही 101 करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. ते चुकीचं होतं, पण ते म्हणत होतं. पण नंतर ते स्वतःच त्या आमच्या 101च्या कारवाई विरुद्ध कोऑपरेटिव्ह कोर्टात गेले, सहकार न्यायालयात गेले. सहकार न्यायालयात त्यांनी म्हटलं आहे, मी तुम्हाला काही अंडरलाइनिंग केलेल्या वाक्य आहेत, त्यांचं म्हणणं आहे, त्यांनी जो दावा दाखल केला तो वाचून दाखवतो. द अपोनंट बँक हॅज केप्ट ॲब्सोल्यूट silence in respect of action of taking over possession and has never issued clear notice of 15 days to the disputant for taking over possession and has neither tried nor taken over possession in view of the above order and pendency of the proceeding before DRT. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की DRT कोर्टामध्ये जशी ऑर्डर होती त्या प्रकारे अजून 15 दिवसाची नोटीसतून आमचा ताबाच घेत नाहीये. यांनी तिथे ताबा घ्यायला पाहिजे, इकडे का बरं आले? एकीकडे ते म्हणतात तुम्ही ताबा घ्यायला पाहिजे तिकडच्या डीआरटी कोर्टाच्या अनुषंगाने, आणि इकडे म्हणतात का त्यामुळे 101 करू नये, तुमच्याकडे ते ऑप्शन ओपन आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ते तिथेही डिनाय करत नाही का आमचा ताबा तुम्ही घेऊ नका, का घ्यायला नाही पाहिजे, का डीआरटीने काही हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर जानेवारीमध्ये हे त्यांनी म्हटलं. त्याच्यानंतर बँकेने मग विचार केला का जर हे म्हणताय का डीआरटी खालीच ताबा घ्यायला पाहिजे, तर बँकेने मार्च महिन्यामध्ये तहसीलदारांना पत्र दिलं का यांचा ताबा घेऊन आम्हाला द्यावा. 4/3/2025 रोजीचं पत्र आहे. त्याच्यानंतर बँकेने परत रिमाइंडर दिलं 16/4/25ला तहसीलदारला. तेव्हा कुठलंही इलेक्शन नव्हतं, कुठल्याही इलेक्शनची सूचना प्रसिद्ध झालेली नव्हती मार्च महिन्यात. तेव्हा बँकेने त्यांच्यावर ताबा घेण्यासाठी तहसीलदारांना पत्र दिलं. परत 3/7/25 रोजी त्यांनी पत्र दिलं. अशा प्रकारे तहसीलदारांना 3 पत्र दिल्यावर तहसीलदारांनी त्यांच्यावर ताबा घेण्यासाठी कारवाई सुरू केली. त्याच्यामध्ये तहसीलदारांनी 15 दिवसाची नोटीस डीआरटीने देणं अपेक्षित असताना तहसीलदारांनी त्यांना 18 दिवसाची नोटीस दिली. 21/7 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत आम्ही ताबा घेऊ, म्हणजेच त्यांना सफिशियंट टाइम तहसीलदारांनी दिलाय. असंही नाही का 14ला निवडणूक आहे त्यांना 12 तारखेला ताबा घेताय किंवा 13 तारखेला घेताय आणि त्यांना पळवताय, मुद्दामून कारवाई करताय. इलेक्शन 13ला आहे, 14ला मतमोजणी आहे, त्याच्यानंतर 21ला ताबा घेण्याच्या नोटिसा दिल्या. असं असताना जे ते ओरडाओरड करताय का आमच्यावर अन्याय होतो आहे, आमचा ताबा घेऊन अशा प्रकारे बँक अन्याय करते, तर हे काही माझं व्यक्तिगत त्यांच्याकडे घेणं नाही. हे गोरगरीब कष्टकरी जनतेचं, डिपॉझिटरचं, सभासदांचं, पेन्शनर्स लोकांच्या डिपॉझिट्स बँकेत आहे. आम्ही विश्वस्त म्हणून तिथे बसलेलो आहे. आणि असं असताना आम्ही कुठली त्यांच्या विरोधात कारवाई करू नये असं त्यांना अपेक्षित असेल किंवा बँकेने कारवाई करू नये, आम्ही म्हणण्यापेक्षा बँकेने करू नये असं होऊ शकत नाही. कारण टोटल बँकेचा जो 2025चा एनपीए आहे, ग्रॉस एनपीए म्हणतो आपण, नेट एनपीए बँकेचा तर मागील 3 वर्षापासून 0% आहे. पण जो ग्रॉस एनपीए आहे 4.5% आसपास, त्याच्यापैकी 55%पेक्षा जास्त कर्ज फक्त त्या फॅमिलीचं आहे. म्हणजे जर ते कर्ज वसूल झालं असतं तर बँकेचा जो ग्रॉस एनपीए तो 4.5%वरून 1.5-2% आत आला असता. एवढी मोठी रक्कम जर बँकेची एका व्यक्तीकडे, एका फॅमिलीकडे आहे, 2018 पासून त्यांच्यावर वेगवेगळ्या कारवाई सुरू आहे, आणि ते आता म्हणतात की इलेक्शन लागलं म्हणून आमच्यावर कारवाया सुरू झाल्या. आता ह्या सर्व गोष्टींचा पुराव्यानिशी आपण त्यांना उत्तर देत आहोत तुमच्या माध्यमातून, आणि जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे का हे पैसे सभासदांचे आहे, डिपॉझिटरचे आहे, आणि तुम्ही अशा प्रकारे लोकांना वेळ बनवून निवडणूक लढून त्यांचा उद्देश एक आहे, आम्हाला समजतं आहे की त्यांना वाटतं का आम्हाला पैसे भरायला बँक सांगते तर आम्हाला त्रास द्यायचा. ठीक आहे, त्यांनी लोकशाही आहे, त्यांनी उभं राहिले, त्यांनी त्रास द्यायचा म्हणजे आम्हाला उलट आम्ही तर आभारी आहे का आम्ही लोकांपर्यंत चांगलं त्या माध्यमाने पोहोचतो आहे. आम्हाला लोकांच्या गाठीभेटी होत आहे, सभासदांच्या गाठीभेटी होत आहे, परंतु त्यांनी लोकांची किंवा जनतेची दिशाभूल करणं हे थांबवायला पाहिजे. आता दिशाभूल करता अशा पद्धतीने जेव्हा ते बोलतात, मी तुमच्या माध्यमातून एक त्यांना प्रश्न विचारू इच्छितो. जेव्हा त्यांनी बँकेचं कर्ज घेतलं, ते म्हणता का मला कर्ज घ्यायचं नव्हतं, बँकेने विनंती केली म्हणून मी कर्ज घेतलं. ठीक आहे,
बँक चांगल्या कर्जदार चांगल्या व्यक्तींकडे विनंती करत असते का तुम्ही आमच्याकडनं नाही. आता गावातल्या 2 प्रतिष्ठित लोकांच्या आता मागे कर्ज मंजूर झाले होते, आम्ही त्यांना विनंती केली तुम्ही नॅशनलाइज बँकेकडे जाता का, जाता आमच्या बँकेकडे जा. नंदू दादा जेव्हा कर्ज घेणार असं आम्हाला माहित पडलं होतं टेम्पो त्यांच्या कोणत्या गाडीचं, आम्ही स्वतःहून त्यांना कॉन्टॅक्ट केला होता. तेव्हा चांगले कर्जदार बँकेला मिळावे प्रत्येक बँकेची इच्छा असते आणि बँकेने त्यांना विनंती केली असेल, याच्याबद्दल कुठलीही दुमत नाही. परंतु त्यांनी जेव्हा बँकेचं सीसी कर्ज घेतलं तेव्हा ऑलरेडी त्यांनी त्यांचं त्याच तारणवर माल तारणवर त्यांचं बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सुद्धा कर्ज होतं. हे आम्हाला जेव्हा बँक ऑफ महाराष्ट्राने आम्हाला पत्र दिलं का आमचं कर्ज तुमच्या अगोदरचं आहे, म्हणजेच त्यांनी बँकेची एका प्रकारे फसवणूक केली का एका माल तारण कर्जावर सीसी कुठल्याही फॉर्मवर एकच घेता येते, कुठली एकच बँक देते. त्यांनी खुलासा करावा तर त्यांचे दोघं सीसी चालू होते एकानी. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सुद्धा त्यांची सीसी चालू होती, इकडे सुद्धा ते लिमिट वापरत होते. म्हणजे एका प्रकारे बँकेची आणि जनतेची ते फसवणूक करीत होते. अशा प्रकारे कुठल्याही आपण आरोप करताना स्वतः आपण काय केलं आहे याची सुद्धा त्यांनी जाणीव ठेवावी. बँकेने उलट तुम्हाला मदतच केली आहे, त्याचा तुम्ही बँकेचे ऋण मानून त्यांचे जे रक्कम आहे, जेव्हा बँकेने त्यांना मेडिएशन मध्ये 20-20 लाख 22 लाख सूट देण्याची तयारी दर्शवली दंड व्याज आणि याची, तर त्यांनी एक पाऊल पुढे यायला हवे होतं. आणि असं असताना ते फक्त निवडणूक लढवू इच्छिता, त्रास देण्यासाठी काही हरकत नाही, त्यांनी लढावं, परंतु जनतेची दिशाभूल करू नये एवढंच आमचं एक म्हणणं आहे. आता म्हणजे बरेच पत्रकार म्हणतात की तुम्ही फार उशिरा पत्रकार परिषद घेतली. विषय असा आहे का समोरच्याने बँकेच्या कारभाराविषयी जेव्हा ते बोलतील तेव्हा नक्कीच आम्ही त्यांना उत्तर देत आहोत. ते पहिली निवडणूक लढवताना त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं का गोरगरिबांना काय मदत होते आम्हाला ते पाहायचं आहे. आता गोरगरिबांना काय मदत होते ते पाहण्यासाठी ते इलेक्शनचं फॉर्म भरताय. मदत होते का नाही होतं त्याच्याबद्दल त्यांचं काय म्हणणं नाही. आता मी किंवा माझ्या दुसऱ्याही संस्था आहे, जय किरण असेल कुठलेही असतं, गोरगरीब आणि गरजूंना किती मदत करते हे मला वेगळं काही सांगायची गरज नाही, कारण ते सर्वांना सर्वश्रुत आहे. परंतु मला त्यांना विचारावं असं वाटतं का त्यांचाही धंदा पेट्रोल पंपाचा असेल की दुसऱ्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत काय गोरगरीब जनतेची सेवा केली आहे. त्यांनी काय अँब्युलन्सला पेट्रोल फ्री दिला आहे का, डिझेल फ्री दिला आहे का, किंवा कुठल्या प्रकारे त्यांनी आजपर्यंत लोकांची सेवा केली आहे, जनतेची सेवा केली आहे, त्यांनी त्याचाही खुलासा करावा. आम्ही तर बऱ्याच वेळा गोरगरीब जनतेचा ओटीएस म्हणजे त्यांचे व्याज कमी करताना जर त्यांच्याकडनं पैसे नसतील तर आम्ही बऱ्याच वेळा मदत केली आहे. काही लोकांना काही दिवसांसाठी पैसे हवे असतील तरी आम्ही त्यांना मदत केली आहे. परंतु असं असताना आम्ही एका हाताने केलेली मदत दुसऱ्याला हातालाही माहिती पडू नये आम्ही काळजी घेतो. कारण ते काही आम्हाला दिखावा करण्यासाठी आम्ही कोणाला मदत करीत नसतो. आम्ही ते म्हणतात लोक काजू बदाम खातात, अहो आम्ही तिथे मी 5 वर्षामध्ये मीटिंगचा भत्ता सुद्धा घेतलेला नाही. 5 वर्षामध्ये जेवढ्या मिटिंगा झाल्या मी माझ्या पेट्रोलने डिझेलने गाडीने येतो, कधीही 1 रुपयाचा भत्ता मी त्या बँकेत घेतलेला नाही. मी बँकेमध्ये नाशिक सारखी ब्रँच ओपन केली, बाहेर सर्व ब्रँचेस मध्ये जातो, मी माझ्या गाडीने जातो, कधी 1 रुपयाचा गाडी भत्ता गाडी भाडं किंवा 1 रुपयाचा पेट्रोल सुद्धा तिथे क्लेम केलेला नाही. आणि अशा प्रकारे आम्हाला करण्याची गरजही भासत नाही. आम्ही इथे सेवेसाठी आलो आहे, लोकांनी आम्हाला निवडून दिलं आहे, आम्ही विश्वस्त म्हणून कारण करावं एवढीच आमची इच्छा आहे. आता काल कोणीतरी बोलताना बोललं राहुल संघवी मागच्या वेळी अशोक संघवीच्या विरोधात तुम्ही लढत होते, आता तुम्ही त्यांच्या बरोबरीने लढताय. अशोक संघवी यांच्या कार्यपद्धतीवर आमचा नक्कीच विरोध होता आणि तो आजही आहे. आणि त्या कार्यपद्धतीच्या विरोधात आम्ही लढलो आणि आम्ही जिंकलोय. परंतु राहुल संघवीची कार्यपद्धती तशीच आहे हे काही आपण सांगू शकत नाही. आमची कोणाची वैयक्तिक भांडण नाही, माझं व्यक्तिगत भांडण आहे, मी या व्यक्तीचा या घराण्याचा व्यक्ती मी घेणार नाही असं काही